सर्वांना विनंती आहे की त्यांनी कृपया सभागृहामध्ये शांत बसावे आणि स्क्रीनकडे लक्ष द्यावे. अनेक वर्षापासून आपल्या समाजाचे नेते माननीय मधुकररावजी वाघमारे आणि माननीय श्री विजयजी वाघुळकर यांनी या संपूर्ण बहुजन समाजामध्ये प्रबोधनाचं कार्य सुरू करण्यासाठी बहुजन समाजाच्या विविध चळवळीमध्ये, परिवर्तनवादी चळवळीमध्ये, पुरोगामी चळवळीमध्ये सातत्यानं काम केलेलं आहे आणि त्याच त्यागातून या तेली समाजामध्ये परिवर्तनाची दिशा ठरवण्याकरता सन 1994 विदर्भ तेली समाज महासंघाची स्थापना अमरावती येथे करण्यात आली. 1994 ते 2019 पर्यंत या संघटनेला जवळपास 25 वर्ष झालेले आहे आणि त्या निमित्ताने या ठिकाणी आपण विदर्भ तेली समाज महासंघाचा रौप्य महोत्सव वर्ष संमेलन या ठिकाणी साजरे करत आहोत. सर्वांनी जोरदार एकदा अभिवादन करायचं आहे. संताजी जगनाडे महाराज की. आमचे प्रेरणास्थान, मार्गदर्शक दिवंगत माननीय मधुकररावजी वाघमारे यांना आम्ही अभिवादन करतो. मधुकररावजी वाघमारे हे माजी आमदार आला वाघमारे यांचे चिरंजीव असून त्यांचा जन्म नवेगाव साधू या उमरेड तालुक्यामध्ये झालेला आहे. ते या शासकीय सेवेमध्ये कृषी अधिकारी या पदावर त्यांनी कार्य केलेलं आहे. उत्कृष्ट वक्ते, साहित्यिक, क्रीडापटू असे अनेक अलंकार त्यांनी भूषवलेले आहे. अशा आमच्या या प्रेरणास्थानाला आम्ही यावेळी अभिवादन करतो. श्रद्धेय मधुकरराव वाघमारे आणि आजच्या या रौप्य महोत्सव निमित्त 25 वर्षाचा जो लोक आहे आमच्या संघटनेचा, तो या ठिकाणी सादर करतो. 20 जानेवारी 1992 तेली समाजाला हिंद लेखणाऱ्या निर्णय सागर या कॅलेंडरची ओळी विदर्भातील संपूर्ण तेली समाजातील जे कार्यकर्ते होते त्यांनी 1992 20 जानेवारीला या निर्णय सागर या कॅलेंडरची सामूहिक होळी केलेली आहे. 1993च्या 13 डिसेंबरला तेली समाजाला हिंद लेखणाऱ्या हिंदू धर्मातील पूजनीय ग्रंथ मानला जातो हिंदू धर्मामध्ये मनुस्मृती आणि सहदेव वाडी या पुस्तकावर बंदी आणण्यासाठी आपल्या समाजाचे ज्येष्ठ समाजसेवक, समाजरत्न माननीय रामदासजी देशकर यांनी महाराष्ट्र शासनाला आत्मदानाची नोटीस दिलेली होती. विदर्भ तेली समाज महासंघ सातत्यानं या हिंदू धर्मामध्ये तेली समाजाला हिंद दर्शन राज्य लेखण्यात आलेल्या अशा धर्मग्रंथावर बंदी आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग 28 डिसेंबर 1993 माननीय रामदासजी देशकर यांच्या आत्मदहन नोटिसामुळे या महाराष्ट्रातील 26 आमदारांनी विधानसभेमध्ये लक्षवेधी सुट्टीवरून मनुस्मृती व सहदेव वाडी या पुस्तकावर बंदी आणण्याचा निर्णय घेतलेला होता आणि हा विधानसभेमध्ये ऐतिहासिक निर्णय 28/12/1993 घेण्यात आलेला होता. मनुस्मृती आणि सहदेव वाडी या पुस्तकावर पहिल्यांदा बंदी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतर हे विदर्भ तेली समाज
महासंघाने मोठ्या प्रमाणात यामध्ये भूमिका निभावलेली आहे. हे एक विदर्भ दलित समाज महासंघाचं एक मोठं कार्य आपल्या दिसून येईल. 29 डिसेंबरला 1993ला हा जो हिंदू धर्मातील ज्याला पूजनीय ग्रंथ हिंदू धर्माचे उच्चवर्गीय समजतात अशा या मनुस्मृती ग्रंथाची जवाहर विद्यापीठ या ठिकाणी नागपुरामध्ये हजारो तिन्ही समाज बंधू भगिनींच्या उपस्थितीमध्ये होळी करण्यात आली होती. कामगाराची भरती करावी, न्यूनतम मंजुरी ठरविताना कामावर व त्यांच्या कुटुंबाचा विचार करण्यात यावा, किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी. भारत देश तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो, म्हणून देशातील तरुणांसाठी युथ पॉलिसी तयार करावी व युथ बँक तयार करून त्यांचा रोजगार उपलब्ध करून द्यावा. सार्वजनिक उद्योग व हे या देशातल्या जनतेच्या कष्टातून व रक्तातून निर्माण करण्यात आले, त्यामुळे सार्वजनिक उपक्रमांचे खासगीकरण बंद करावे. शेतकऱ्यांसाठी स्वाभिमानाधन आयोग स्थापन करण्यात यावे. शेतमालाला योग्य बाजारपेठ व बाजारभाव मिळवून देण्याची हमी सरकारने घ्यावी. शेतीला पूरक जोड उद्योग व शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग गाव पातळीवर निर्माण करावे. पालघर, धुळे, नाशिक, रायगड, नंदुरबार, चंद्रपूर, यवतमाळ व गडचिरोली जिल्ह्यात ओबीसीचे कमी झालेले आरक्षण 19% करण्यात यावे. 19 डिसेंबर 2018 शासन परिपत्रक समाज कल्याण विभाग विद्यापीठ स्तरावरील सेमेस्टर पद्धती बंद करून वार्षिक परीक्षा पद्धती सुरू करावी. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या 10% रक्कम शिक्षणात खर्च करण्यात यावी. तेली समाजातील बेरोजगारासाठी संताजी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणे व 5,000 कोटीची तरतूद करणे. नोकरी व शिक्षणासाठी होणाऱ्या मुलाखती विभाग स्तरावर घेण्यात याव्या व स्थानिक बेरोजगार प्राधान्य देण्यात याव्या. 2020 ची जनगणना जातनिहाय करण्यात यावी. ओबीसी आरक्षण 52% करण्यात यावे. विधानसभा व लोकसभेत एससी, एसटी व ओबीसी साठी लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण लागू करण्यात यावे. ओबीसीची क्रिमिलियरची अट काढण्यात यावी. एससी, एसटी प्रमाणे आरक्षण असावे. एससी, एसटी साठी पार्टी व मराठा कुणबी समाजाच्या आंदोलन करणे, चळवळी चालविणे आवश्यक आहे. तसेच सामाजिक ज्वलंत प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी सर्व समाज बांधवांचे सहकार्य अपेक्षित आहे. आपण सहकार्य करावे ही विनंती आहे की त्यांनी आपलं आसन ठेवावं आणि सभागृहाच्या बाहेर जेवण जर आटोपलं असेल तर त्यांनी सभागृह देण्याची कृपा करावी. उपस्थित सभागृहामध्ये जी मंडळी आलेली आहे त्यांनी आपलं रजिस्ट्रेशन करून जे 25 वर्षाचं झाड तिथे उभं केलेलं आहे त्याला आपलं नाव लिहून, आपल्या जिल्ह्याचं नाव लिहून, तालुक्याचं नाव लिहून तिथे ते बांधावं. जे 25 वर्षाचं झाड ते आपल्याला पूर्ण करायचं आहे. कृपया सर्वांना विनंती आहे की ज्यांनी आपलं नाव या ठिकाणी समोर रजिस्ट्रेशन आहे या ठिकाणी जर नोंदवलं नसेल तर कृपया
नोंदवावं जेणेकरून आम्हाला इथे स्वयंपाकाची सोय करता येईल. इथे बाजूला एक स्टॉल लावलेला आहे ते जेवणासाठी. आणि आपल्याला विनंती आहे की विदर्भ झोन महासंघाचं जे मुखपत्र आहे व्यवस्था परिवर्तनाची अभियान हे मासिकसुद्धा या ठिकाणी आम्ही विक्रीसाठी ठेवलेलं आहे. आणि त्याची वर्गणीसुद्धा या ठिकाणी तुम्हाला देता येईल. महिन्याला हे मासिक विकता येईल. आणि हे महासंघाचं मुखपत्र आहे. संपूर्ण विदर्भातले जे काही आपले संघटनेची जे कामं आहे हे सगळं कार्य त्या मासिकातून आपण प्रकाशित करत असतो. त्या मासिकाची वर्गणी आहे 100 रुपये आणि वार्षिक वर्गणी आजीवन वर्गणी आहे 1000 रुपये. तर आम्हाला हे मासिक चालवण्यासाठी आपण सहकार्य करावं असं मी आपल्या समोर त्या ठिकाणी विनंती करतो. ज्यांना कोणाला या मासिकाची जर मासिकासाठी सभासद व्हायचं असेल तर त्यांनी कृपया समोर काउंटर ठेवलेलं आहे त्या ठिकाणी आपण सभासद व्हावं. आपण सुद्धा म्हणावं ला 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 ला. अरे आ गए यहाँ जवा कदम मंजिलों को ढूंढते हुए. अरे आ गए यहाँ जवा कदम मंजिलों को ढूंढते हुए. गीत गा रहे हैं आज हम रागिनी को ढूंढते हुए. आए यहाँ जहाँ कदम मंजिलों को ढूंढते हुए. ला 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 ला. अब दिलों में ये उमंग है ये जान नया बनाएंगे. अब दिलों में ये उमंग है ये जान नया बनाएंगे. जिंदगी का दौर आज से दोस्तों को हम सिखाएंगे. अरे जिंदगी का दौर आज से दोस्तों को हम सिखाएंगे. फूल हम यहाँ बनाएंगे ताली को ढूंढते हुए. गीत गा रहे हैं आज हम रानी को ढूंढते हुए. आगे यहाँ जहाँ कदम मंजिलों को ढूंढते हुए. ला 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 ला. आता गीतकार काय म्हणतो जे समाजामध्ये जे वाईट रूढी परंपरा आहे त्या परंपरेवर गीतकार लिहितो आहे की रोग गीत राग हेज है आज देश में समाज में. अरे रोग गीत राग हेज है आज देश में समाज में. अरे है तबाह आज आदमी लूट कर खड़े समाज में. अरे है तबाह आज आदमी लूट कर टिके समाज में. हम समाज भी बनाएंगे हम समाज भी बनाएंगे. आदमी को ढूंढते हुए गीत गा रहे हैं आज हम रानी को ढूंढते हुए. आए यहाँ जा कदम मंजिलों को ढूंढते हुए. ला 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 ला. ला 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 ला. फिर न हो सके कोई दुल्हन जो जुल्म का हो निशान. फिर न हो सके कोई दुल्हन जो जुल्म का हो निशान.
मुस्कुरा उठे घर आगन हम रचेंगे सीधा सीधा यूं सजाएंगे वतन हम हर खुशी को ढूंढते हुए गीत गा रहे आज हम रागिनी को ढूंढते हुए आ गए यहाँ जमा कदम मंजिलों को ढूंढते हुए ला 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 जय संताजी. मैत्रीपूर्ण आपल्याला जय संताजी. विदर्भ तेली समाज महासंघ शंभू संताजी तसेच डॉक्टर वेगनाथ सहा प्रबोधन मंचद्वारा आयोजित रौप्य महोत्सव वर्ष संमेलन आज 25 वर्ष पूर्ण झाली आहे. या निमित्ताने हा महोत्सव शंभू संताजी डॉक्टर वेगनाथ सहा प्रबोधन मंचावरती प्रमुख पाहुण्यांना मी आमंत्रित करीत आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय रघुनाथ शेंडेदादा केंद्रीय अध्यक्ष विदर्भ तेली समाज महासंघ मी यांना विचार मंचावर आमंत्रित करत आहे. रघुनाथ दादा शेंडे. त्याचप्रमाणे कार्यक्रम रघुनाथ दादा शेंडे. त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष सन्माननीय नितीन दादा पिंपलकर राष्ट्रीय सहसचिव काँग्रेस पक्ष यांना विचार मंचावर आमंत्रित करत आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय ॲडव्होकेट चरणलाल शाहू दादा सुप्रीम कोर्ट राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय शाहू राठोड महासभा माननीय उमेश शाहू राष्ट्रीय अध्यक्ष शाहू तेली समाज यांना मी विचारपीठावर आमंत्रित करीत आहे. सन्माननीय संजय दादा शेंडे अध्यक्ष विदर्भ तेली समाज महासंघ मी त्यांना पण विचारपीठावर आमंत्रित करीत आहे. स्मृती इखार मॅडम नगराध्यक्षा कळमेश्वर मी त्यांना पण विचारपीठावर आमंत्रित करीत आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय करुणा आष्टनकर मॅडम नगराध्यक्षा कन्हान त्यांना मी विचारपीठावर आमंत्रित करीत आहे. बसा 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 मॅडम बसा. त्याचप्रमाणे डॉक्टर नामदेव हटवार दादा मी यांना आमंत्रित करते विचारपीठावरती. केंद्रीय पदाधिकाऱ्यांची नावे केंद्रीय सरचिटणीस डॉक्टर नामदेव हटवार दादा, डॉक्टर प्रकाश देवतळे, शेषराव गिरीपुंजे केंद्रीय अध्यक्ष युवक आघाडी, डॉक्टर विश्वास झाडे केंद्रीय उपाध्यक्ष चंद्रपूर, प्रभाकर वासेकर उपाध्यक्ष गडचिरोली, डॉक्टर प्रमोद लाखे केंद्रीय संघटक उमरे, संजय खोब्रागडे उपाध्यक्ष. त्याचप्रमाणे जिल्ह्याचे अध्यक्ष भाऊराव नासरे नागपूर ग्रामीण मी यांना विचारपीठावर बोलवते. प्राध्यापक धनंजय आंबेडकर यवतमाळ, सूर्यकांत खनके चंद्रपूर, आनंदराव कृपाण गोंदिया, निळकंठराव पिसे वर्धा, प्राध्यापक धनंजय आंबेडकर अलिबाग, सुरेश भांडेकर गडचिरोली, प्रकाश धुळे भंडारा, संतोष डोंबळे बुलढाणा, नरेंद्र भरेटकर गडचिरोली या सर्व आमंत्रित मंडळींना माझा मैत्रीपूर्ण जय संताजी. हां, डॉक्टर नामदेवराजी हटवार दादा सरचिटणीस गौरव मॅडम यांच्या उपस्थित झालेले आहेत त्यांना पण विचारपीठावर आमंत्रित करते.
मंचावर आमंत्रित करते. हॅटवालदारांना रिक्वेस्ट करते, प्लीज दादा प्लीज. आम्ही बघतोय, या तुम्ही. खोबरागडे सर, खोबरागडे सर. सूर्यकांत खडके सर बसले. सुमोन सुटले राहिले उभं करायचं. आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात आपण संविधान प्रास्ताविक वाचनावरून करूया. संविधान प्रास्ताविक वाचनाला ते शुभांगी धानोडला इथे आमंत्रित करते. शुभांगी धानोड, शुभांगी आधी म्हणेल, त्यानंतर आपण म्हणा. माझ्यासमोर अनेक मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. पिसे सर, विलास काळे सर, जानकीताई सेलुकर अशा अनेक मान्यवर मंडळी यात उपस्थित आहेत. मी सर्वांचं विदर्भ तिरी समाज महासंघाच्या वतीने हार्दिक स्वागत करते. शुभांगी. आपल्याला सर्वांना विनंती करते की आपण सर्वांनी संविधान वाचन करण्याकरता उभं राहावे. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना याचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांची आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. जय श्री. उपस्थित सभागृहातील सर्व मंडळींना पुन्हा विनंती करते की 25 वर्षाचं ते वृक्ष जे तयार झालेलं आहे त्यांनी सर्वांनी आपलं नाव लिहून त्या पानावरती ते पान त्या झाडाला बांधावं, म्हणजे आपले 25 वर्षाचं वृक्ष झालं असं आपल्याला कळेल. यानंतर मी आपल्या आजच्या कार्यक्रमाचं गौरवगीत गाण्याकरता संजय नरकेडकर गौरवगीत किरपाणे गुरुजी आणि आपला चमक सुंदर गौरवगीत तयार केलेलं आहे. थोडंसं कांदून आहे का तर त्याच्यामध्ये आपल्या 25 वर्षाचा इतिहास, कोणी स्थापना केली, अतिशय सुंदर मार्मिक वर्णन केलं गेलेलं आहे आणि हे गीत कृपात सरांनी तयार केलं आहे. विदर्भ तिरी समाज महासंघाची स्थापना 1994 साली अमरावती येथे श्रीमान मधुकर वाघमारे आणि विजय बाभुळकर आणि त्यांच्या सहकार्याने केली. मधुकर वाघमारे गेले 25 वर्षे हा विदर्भ तिरी महासंघासाठी झटत राहिले. वेगवेगळे कार्यक्रम त्यांनी दिले, त्यांनी दिशा दिली. त्यांनी विदर्भ तिरी समाज महासंघाच्या संघटनेद्वारे समाज का पुढे नेलं आणि ते आज आपल्यामध्ये नाही.
दिव्य आजाराने त्यांचं मागच्या 2018ला निधन झालं. त्यांच्या गौरवार्थ हे गीत आहे. नीट ऐका. धन्यवाद. संघाची स्थापना करुणी सांभाळला खार हो, सांभाळला खार हो. मधुकर कयाचे उपकार आमच्यावर, मधुकर कयाचे उपकार आमच्यावर. घरातील संसार धर्मी मानवतेची दूर, घरातील संसार धर्मी मानवतेची दूर. आधार मरेंदाचे आमचे, आधार मरेंदाचे आमचे मोठे धुरंधर हो. धर्मी वाघमारे मधुकर जयांचे उपकार आमच्यावर. धन्य वाघमारे मधुकर जयांचे उपकार आमच्यावर. सुनपिकवी मातीतून, तप तप त्या घामातून, सुनपिकवी मातीतून, त्या सोन्याच्या किमतीला, त्या सोन्याच्या किमतीला भाव मिळे वाऱ्यावर हो. धन्य वाघमारे मधुकर जयांचे उपकार आमच्यावर. धन्य वाघमारे मधुकर जयांचे उपकार आमच्यावर. चैतन्याई सणा भक्त शिक्षणाचे आला, वडी चैतन्याई सणा. ओबीसीला न्याय मिळाला, ओबीसीला न्याय मिळाला. मानू त्यांचे आभार हो. धन्य वाघमारे मधुकर जयांचे उपकार आमच्यावर. धन्य वाघमारे मधुकर जयांचे उपकार आमच्यावर. अन्याय देवदासीवर मग सोडितोही दूर, अन्याय देवदासीवर मग सोडितोही दूर. घटस्फोटित पांढरे डाग, घटस्फोटित पांढरे डाग. समस्या ही भयंकर हो. धन्य वाघमारे मधुकर जयांचे उपकार आमच्यावर. धन्य वाघमारे मधुकर जयांचे उपकार आमच्यावर. भारतभर, भारतभर मनुस्मृतीची करुणी होळी, मनुस्मृतीची करुणी होळी. हरला अवडंबर हो, हरला अवडंबर हो. धन्य वाघमारे मधुकर जयांचे उपकार आमच्यावर. धन्य वाघमारे मधुकर जयांचे उपकार आमच्यावर. या रौप्य महोत्सवासाठी बंधुमित्रत्वाच्या गाठी, या रौप्य महोत्सवासाठी बंधुमित्रत्वाच्या गाठी. कार्यतयांचे पुढे चालवू, कार्यतयांचे पुढे चालवू. घेऊ शपथ सत्वर हो. धन्य वाघमारे मधुकर जयांचे उपकार आमच्यावर. धन्य वाघमारे मधुकर जयांचे उपकार आमच्यावर. महासंघाची स्थापना करुणी, महासंघाची स्थापना करुणी सांभाळकार धन्य वाघमारे मधुकर जयांचे उपकार आमच्यावर. धन्य वाघमारे मधुकर जयांचे उपकार आमच्यावर. धन्य वाघमारे मधुकर जयांचे उपकार आमच्यावर. हॅलो. निमंत्रित पाहुणे, केंद्रीय पदाधिकारी, जिल्हा अध्यक्ष यांनी मंचावर चिकोड्या कार्यस्थ जिल्हा अध्यक्ष यांनी विचार मंचावर यावे. सन्माननीय
नितीन कुंभकर दादा स्वागताध्यक्ष यांचं स्वागत संदेश सोनटक्के सरकारतील अशी त्यांना विनंती करतो. सन्माननीय संजय शिंदेला अध्यक्ष विदर्भ तेली समाज महासंघ संजय वाडीवसुली त्यांचं स्वागत करेल अशी विनंती करते. कार्यक्रमाचे अध्यक्ष लग्न सेडेदादा यांचं स्वागत संजय सोनटक्के करतील अशी त्यांना विनंती करते. होतं होतं. त्यानंतर कार्यक्रमाचे स्वागत कार्यक्रमाच्या हर्षाली नागवीडकर काय करतो तू? यानंतर माननीय उमेश शाहू यांचं स्वागत पूर्वीचे किरपाणे सर करतील अशी त्यांना विनंती करते. वैशाली गायधन मॅडम करेल अशी विनंती करते. उमेश शाहू सरांचं स्वागत किरपाणे सर करेल अशी त्यांना विनंती करते. यानंतर सन्माननीय स्मृती खार मॅडम यांचं स्वागत शुभांगी मॅडम करेल अशी त्यांना विनंती करते. त्याचप्रमाणे नगराध्यक्ष सन्माननीय करुणा अष्टकर मॅडम यांचं स्वागत प्रवीणा पालमाडे मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करते. जिल्हाध्यक्षामध्ये भावना मास्त्रे यांचं स्वागत ज्योती चुंबुले मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करते. अध्यक्ष गोंदिया जिल्हा त्याचप्रमाणे मंगलाताई गौरे यांचं स्वागत अपर्णा भुरे करतील अशी त्यांना विनंती करते. ठीक आहे. आनंदराव कृपाल गोंदिया अध्यक्ष यांचं स्वागत संजय दादा सोनटक्के करतील अशी मी त्यांना विनंती करते. दादा त्यांना समोर घेऊन त्याचप्रमाणे एकनाथराव पिसे वर्धा
यांचं स्वागत संजय नार्वेकर करेल अशी मी त्यांना विनंती करते. प्राध्यापक धनंजय आंबेडकर यवतमाळ यांचं स्वागत संजय नार्वेकर करेल अशी मी त्यांना विनंती करते. सुरेश भांडेकर गडचिरोली यांचं स्वागत प्रवीणा बालपांडे करेल. प्रकाश भोरे सर भंडारा यांचं स्वागत हर्षाने नागुणकर करेल अशी मी तिला विनंती करते. समोर बघा. संतोष डोंबळे सर बुलढाणा आलेत का? बुलढाणा आलेत का? नाही आले का? सुरेश तारेकर सर अमरावती यांचं स्वागत धनराज तावेकर सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. समोर ठेवा. तिथून ठेवा. समोर. तरी त्याचप्रमाणे आमचे डॉक्टर हटवाळ दादा यांचं स्वागत संजय करेल अशी मी त्यांना विनंती करते. संजय भरमे दादा करतील अशी मी त्यांना विनंती करते. नामदेव हटवाळ दादा डॉक्टर नामदेव हटवाळ दादा इकडे त्या साईडला. हो वाटतील. स्वागत करून जायला दिलं करेल अशी मी त्याला विनंती करते. थोडं मागे. शेषरावजी गिरे यांचं स्वागत शेषरावजी गिरे यांचं स्वागत धनराज तावेकर अशी मी विनंती करते. डॉक्टर विश्वास झाडे यांचं स्वागत संजय सेंगडला करतील अशी मी त्यांना विनंती करते. डॉक्टर विश्वास झाडे आलेत का? प्रभाकर वासेकर यांचं स्वागत संजय दादा करतील अशी मी त्यांना विनंती करते. डॉक्टर प्रमोद लाखे यांचं स्वागत संजय दादा करतील अशी मी त्यांना विनंती करते. संजय भरमे दादा. थोडं समोर संजय खोब्रागडे उपाध्यक्ष आहेत का? संजय खोब्रागडे आले. प्रदीप पडवळ सरांचं स्वागत संजय दादा सेंडिकर अशी त्यांना विनंती करते. ॲडव्होकेट अंजली उपस्थित झाली. भरडकर दादा यांचं स्वागत वैशाली गायधनी करेल अशी मी तिला विनंती करते.
कलेक्टर दादा त्या साईडला. नामदेव गरबे दादा यांचं स्वागत. संजय दादा सेंडेकर हे लक्ष्मीकांना विनंती करते. बर्वे दादा ते समोरून आले. देवराज पांडेकर सर उपस्थित झाले. माझी आमदार त्यांचं स्वागत संजय नारखेडकर करेल अशी मी त्यांना विनंती करते. भांडेकर सरांचं नाव घेतलं ना जरी कोणी सुटलं असेल तरी मी शब्द सुमन आणि त्यांचं सर्वांचं स्वागत करते. कारण माझ्यासमोर अनिल दादा काळे, ॲडव्होकेट अंजली, प्राध्यापक मिसेस सर अशी मान्यवर मंडळी, जानकीताई सेलूकर आणि बाहेर जिल्ह्यातून आणि तालुका लेवलवरती सर्व उपस्थित मंडळींना पूर्ण सर्वांचं मी विदर्भ तेली समाज महासंघाच्या वतीने सर्वांचं हार्दिक स्वागत करते. धन्यवाद. जय संताजी. कार्यक्रमाचं प्रास्ताविक डॉक्टर हटवार दादा करतील अशी मी त्यांना विनंती करते. प्रास्ताविक वाचन आणि ठरावाचं वाचन हटवार दादा. डॉक्टर हटवार दादा. सन्माननीय वडेट्टीवार सर, पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा, मी त्यांना विनंती करते. त्याचप्रमाणे मान्यवर मंडळींना विनंती करते की 25 वर्षाचा जो फलक आपण तयार केलेला आहात, जे 25 वर्ष केलेले कार्य आहे त्याच्या आपल्या मागण्या आणि 25 वर्षाचं केलेलं कार्य ठळक त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. अतिशय सुंदर फलक तयार केलेला आहे. संजय दादा धर्मेंनी हा फलक तयार केला आहे. सर समोर सब आगे दिख पीछे पीछे साइड में आवाज आएगी चालू की रिकॉर्ड. या ठिकाणी रिसर उद्घाटन झालं. त्यानंतर डॉक्टर नामदेव हटवार सर, मी यांना विनंती करते त्यांनी प्रास्ताविक वाचन आणि ठरावाचे वाचन करावे. डॉक्टर नामदेव हटवार सर. प्रास्ताविक भाषण आणि ठरावाचे वाचन. महाराष्ट्रातील थोर संत त्यांच्या महाराष्ट्रातील तेली समाज हे कार्यक्रम साजरे करत असतात. ते संताजी जगनाडे महाराज, योग परंपरेतील महान संत असलेले गोरखनाथ, महाकवी जयशंकर प्रसाद, राष्ट्रकवी मैथिली शरण गुप्त, महान कवयित्री अग्निया, दानशूर राजा भामशाह, देशाचे पहिले अर्थमंत्री षण्मुखनाथ शेट्टी, विरंगना रमाताई तेली, महान संती असलेली मा कर्माबाई, तसेच महाराजींच्या नाव छत्तीसगडमध्ये एका शहराची निर्मिती झालेली आहे. वीर योद्धा दुर्गादास राठोड, त्यासोबतच महान संत असलेले पुन्हा कन्नगी व शास्त्रज्ञ डॉक्टर मेघनाथ शाह, संत परंपरेतील जोगा परमानंद आणि तुळजाभवानी माता, ह्या तेली समाजातील महान विविधांना सर्वप्रथम मी अभिवादन करतो. तद्वतच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, विदर्भ तेली समाज महासंघाचे अध्यक्ष असलेले श्री रघुराजजी शेंडे, आजचे उद्घाटक चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री, ओबीसी बहुजन समाजाचे पालकमंत्री आणि विजयभाऊ वडेट्टीवार, स्वागताध्यक्ष नितीनभाऊ कुंभरकर, उमेशजी शाहू, दिल्लीहून आलेले सुप्रीम कोर्टाचे वकील ॲडव्होकेट चरणलालजी शाहू, जे अखिल भारतीय तेली शाहू महासभेचे अध्यक्ष आहेत, कन्नडच्या आष्टेकर मॅडम, परमेश्वरच्या निखार मॅडम, आमचे विदर्भ तेली समाज महासंघाचे केंद्रीय सगळे पदाधिकारी, तसेच जिल्हा अध्यक्ष आणि संपूर्ण जे इथं समोर उपस्थित आहेत, ज्यांच्यामुळे कार्यक्रम निश्चित होत असतात, तेली समाजाचे सगळे कार्यकर्ते. हा कार्यकर्त्यांचाच मेळावा आहे आणि म्हणून
कार्यकर्त्यांनीच जिथं जागा मिळेल त्या पद्धतीनं आनंदानं कार्यक्रम साजरा करण्यासाठी प्रयत्न करावा. विदर्भ तेली समाज महासंघाची जी स्थापना आहे ती एका विशिष्ट उद्दिष्टाप्रती झालेली आहे. विदर्भ तेली समाज महासंघ अगोदर या महाराष्ट्रात देशात म्हणजे अनेक संघटना होत्या, परंतु त्यांचे जे नेतृत्व पाहायला गेलं तर राजकीय उद्देशाला प्रेरित असणारे नेतृत्व होते. आणि म्हणून आमच्या समाजातील हमाल व्यक्ती असेल, रिक्षावाला असेल, शेतकरी असेल, शेतमजूर असेल, यांची समस्या प्रश्न मांडणाऱ्या जे तेली समाज संघटना अस्तित्वात नव्हत्या. आणि म्हणून अमरावती इथे मधुकरजी वाघमारे आणि विजय बाबुळगार यांनी 26/11/94ला विदर्भातील काही लोकांना बोलावलं आणि त्याच्यासमोर हा विचार मांडला. आणि जेव्हा सगळे संमत तेव्हा विदर्भ तेली समाज महासंघाची जी आहे निर्मिती करण्यात आली आहे. विदर्भ तेली समाज महासंघ ही एक चळवळ आहे जी कोणत्याही राजकीय पक्षाशी काही संबंध नाही, काही ते नाही. राजकीय पक्षाचे नेते जे असतील ते महासंघाचे कार्यकर्ते राहू शकतात आणि जेव्हा ते महासंघाच्या कार्यक्रमात येतात तेव्हा आपल्या राजकीय जे विचार आहेत त्यांनी घरी ठेवावे. कारण सरकार कोणत्याही पक्षाची असो, विदर्भ तेली समाज महासंघाने नेहमी आंदोलन केलेली आहे. आणि जेव्हा एखादी कार्यकर्ता असेल त्याच्या पक्षाची सरकार जर असेल तर तो रस्त्यावर उतरायला तयार होत नाही. त्याला वाटतं मी जर रस्त्यावर उतरलो तुझ्या पक्ष मला तिकीट देणार की नाही ही त्याची भीती असते, म्हणून ते समोर येत नाही. राजकीय पक्ष ते समोर जातील मोर्चामध्ये वगैरे, पण सामाजिक आंदोलन चळवळी जेव्हा असतात तेव्हा राजकीय नेते पक्षाचे जे असतात ते समाजाच्या कार्यक्रमात सहभागी होताना आपल्याला दिसत नाही. आणि म्हणून महासंघाची निर्मिती आहे हे आपल्या समाजातील तळागाळातील लोकांसाठी कार्य करणारी संघटना होऊन आहे. कार्य करत असताना काही ठिकाणी आपल्याला यशही आलेलं आहे. महासंघानं समाजाप्रती अनेक कामं केलेली आहेत. स्कॉलरशिपचा जो मुद्दा असेल ते लक्षात घ्या की विदर्भ तेली समाज महासंघाच्या आंदोलनामुळे आपला स्कॉलरशिप लागू झालेली आहे. 5 नोव्हेंबर 2011ला तहसील ठिकाणावर सगळ्या विदर्भ तेली समाज महासंघानं तालुका पातळीवर जिल्हा पातळीवर धरणे आंदोलन दिलेली होती. त्याच्यात एक मागणी होती की ओबीसी विद्यार्थ्याला स्कॉलरशिप लागू करण्यात यावी आणि त्यासोबत इथे 10 मागण्या होत्या. तहसीलदारामार्फत निवेदन देण्यात आलं. वर निवेदन केलं तेव्हा जे आपले मुख्यमंत्री होते विलासराव देशमुख तेव्हा ते म्हणाले की ओबीसी समाजाचे जे आमदार खासदार आहेत यांनी कधी पण हा प्रश्न मांडलाच नाही, आम्हाला विचारलाच नाही. आणि म्हणजे आता तुम्ही हा ओबीसीचा प्रश्न ज्या स्कॉलरशिपचा आता घेऊन आलेले आहे. म्हणाले ठीक आहे बाबासाहेबांनी. आणि पुन्हा मग आम्ही एक ठरवलं 5/11/2002ला आमदार खासदार चेतावणी आंदोलनाची भूमिका आम्ही पार पाडली. सगळ्या ठिकाणी निवेदन पाठवण्यात आले, गाव पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर. गावागावातून जवळपास 10,000च्या वर निवेदनाचे जे सह्या आहेत ते तयार करण्यात आलेले आहेत. आणि ते निवेदन आम्ही आमदार खासदारांच्या घरी जाऊन दिलेले आहे. त्यांना सांगितलं ह्या आमच्या मागण्या आहेत, जर या मागण्यांचा विचार तुम्ही केला नाही येणारी समोर जी विधानसभेची निवडणूक आहे त्या निवडणुकीत आम्ही तुमचा विचार करणार नाही. जेव्हा ते सगळे निवेदन आमदारामार्फत मुख्यमंत्र्यांकडे गेले तेव्हा त्यांना विचार पडला आणि तेव्हा विलासराव देशमुखनं ओबीसीला स्कॉलरशिप लागू केलेली आहे हे विदर्भ तेली समाज महासंघाचे यश आहे. हे लक्षात घ्या. आणि लोक म्हणते माझ्यामुळे झाली माझ्याकडे. अहो 10 पत्र पाठवणं कामं होत नाही हे तुम्हाला अनुभव असेल. जोपर्यंत त्याच्यावर प्रेशर येत नाही तोपर्यंत कोणीही काही करत नाही. मूल जोपर्यंत रडत नाही तोपर्यंत त्याची आई त्याला दूध पाजत नाही. त्यामुळे तुम्ही जेव्हा रस्त्यावर उतरणार नाही तोपर्यंत तुमच्या समाजा मागण्या कधीही मंजूर होणार नाही हे लक्षात ठेवा. त्यानंतर आपलं दुसरं यश प्राप्त झालेलं आहे. संताजी महाराजांच्या तिकिटीचा प्रश्न आहे. 23 डिसेंबर 2008ला आपल्या गोंदियाला इथे आम्ही विदर्भ तेली समाज महासंघाचं शिक्षक बचाव आंदोलन आयोजित केलेलं होतं. तेव्हाचे तत्कालीन उद्योगमंत्री प्रफुल्ल पटेल कार्यक्रमाला आलेले होते. वाकड साहेबांचे भाषण संपलेलं होतं. पटेल साहेबांचे भाषण सुरू होणार होतं. तर वाकड साहेबांनी पुन्हा 2 मिनिटं वेळ मागितली आणि वाकड साहेबांनी पुन्हा हे सांगितलं की आमच्या महाराष्ट्राचे जे आराध्य दैवत आहेत संताजी जगनाडे महाराज यांच्या तिकिटीचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. तेव्हा आमचा हा जो प्रश्न आहे आपण निकाली काढावा, आमचं तिकीट प्रकाशनाचं काम करावं. सोबतच दुसरी एक मागणी होती की आमच्या समाज भवनासाठी आम्हाला 25 लाखाची तुम्ही देणगी द्यावी. प्रफुल्लभाई पटेल माईकवर गेले, त्यांनी सांगितलं की संताजी महाराजच्या तिकिटाचा जो प्रश्न आहे तो मी येणाऱ्या 2 महिन्यामध्ये निकालात काढायचा प्रयत्न करेन आणि जे तुमची 25 लाखाची मागणी आहे ते तुम्ही आजच मंजूर करून टाकू. त्यांनी म्हटलं
25 लाखापैकी 20 लाख रुपये त्यांनी दिले. 20 लाखामध्ये विदर्भ तेली समाज महासंघाच्या संदर्भात गोंदियामध्ये आजही उभा आहे. समाजाचं काम तिथं आजही सुरू आहे. त्यानंतर 9 फरवरी 2009ला तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते संतजी महाराज तिकीट पुण्याचं काम तिथं गोंदियामध्ये झालेलं आहे. गोंदिया जिल्ह्यात तेली समाज अल्पसंख्याक आहे. तेली समाजाचा एकही नेता तिथं नाही जो राजकीय पक्षाचा फार मोठा नेता असेल. तिथं आहे ते संघटना विदर्भ तेली समाज महासंघ आणि त्या महासंघानं कोणताही नेता नसताना हे काम करून दाखवलेलं आहे. मित्र, हे कार्यकर्त्यांचं यश आहे, नेत्याचं यश नाही आहे. करून घ्यावं लागते. आपली सवय नेत्याच्या मागे फिरायची. अरे नेते आपल्या संघटनेमागे फिरले पाहिजे. ती संघटना महत्वाची असते. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार आपल्याला करायचा आहे. याबद्दल थोडक्यात एक शेअर सांगून देतो. जिस दिए में जान है वो जलेगा, जिस दिए में जान है वो जलेगा, जिस संगठन में क्वालिटी है वो चलेगा, जिस संगठन में क्वालिटी है वो चलेगा. विदर्भ तेली समाज महासंघ क्वालिटीवाला संघटन आहे. आम्हाला कोणत्याही राजकीय पक्षाचा विरोध नाही, पण जेव्हा जेव्हा आमचे प्रश्न निर्माण होतात तेव्हा सरकार कोणत्याही पक्षाची असो आम्ही मात्र आंदोलन करणार. प्रेमाचा प्रकाश म्हणून या प्रकरणामध्ये तेली समाजाला ही लेखण्याचं काम करण्यात आलेलं होतं. तेव्हा डॉक्टर पांडुरंग मुर्ले यांच्या नेतृत्वामध्ये बार-बारतून आम्ही मोर्चा काढलेला होता आणि विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यावेळेच्या सरकारला ते प्रकरण तेली समाजाचं तिथं त्यांना काढावं लागलं. हे तेली समाजाचे यश आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे महासंघाचे यश आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना महासंघाचे जे काम आहे कशा पद्धतीचे आहे. त्यानंतर समाजामध्ये काही दुर्लक्षित लोक असतात, अपंग, विकलांग, विधवा, विधूर, पोट शाखावाले. आणि म्हणून साहेब जरा मंचावर या, कार्यकारी सदस्य इकडे वर या खाली नका आणि उशिरा आले त्याच्यावर पनिशमेंट तुम्हाला मिळेल. तर प्रश्न असा आहे की हे जे आपल्या समाजातील जे लोक आहेत या सगळ्याचा विचार करायला कोणी लक्ष द्यायला करतात. आणि मग मधुकर वाघमारे यांनी समाजातील जे काही दुर्लक्षित घटक आहेत, विधवा आहेत, विधूर आहेत, अपंग आहेत, या सगळ्या लोकांसाठी त्यांनी परिचय मेळाव्याचे आयोजन केलं. सर्व जातीय सर्व धर्मीय या परिचय मेळाव्याच्या माध्यमातून आतापर्यंत जवळपास 100 लोकांचे लग्न जोडलेले आहेत. हे फार मोठं यश आहे. आपले तत्कालीन एक मंत्री होते गडकर्जुनीमध्ये, जे आता आमदार म्हणून कार्यरत आहेत, पडोले साहेब, यांना एका कार्यक्रमाला बोलवण्यात आलं. तेव्हा ते सामाजिक न्याय मंत्री विभाग होते. कार्यक्रमाला बोलावलं, त्यांनी एक गोष्ट कबूल केली, मी जरी सामाजिक न्याय मंत्री खात्याचा मंत्री जरी असलो तरी आमच्या सरकारच्या डोक्यात पण आजपर्यंत असे विचार कधी आलेच नाही की या घटकासाठी सुद्धा आम्हाला काम करायला पाहिजे. त्यांनी कबूल केलं की जर म्हणे शक्यता झाली तर आम्ही म्हणे सरकारच्या वतीने ही योजना राबवायचा प्रयत्न करू. म्हणजे विदर्भ महासंघ सुद्धा सरकारला एक दिशा दाखवण्याचं काम करत असते. ही जी भूमिका आहे ही नेहमीसाठी भूमिका निर्माण करण्याचं काम महासंघाच्या लोकांनी केलेलं आहे. मधल्या काळामध्ये आमच्या काही अडचणी आल्या. मधुकर वाघमारे पीटीच्या त्यांना आजारी होते. केंद्रीय सभेवरून जे काही मार्गदर्शन तालुका पातळीवर जिल्हा पातळीवर व्हायला पाहिजे ते होत नव्हते. आणि मधल्या काळात थोडीशी जरा शांती निर्माण झाली होती. तरी पण जिल्हा पातळीवर तालुका पातळीवर विदर्भ तेली समाज महासंघाचे कार्यक्रम चालू होते. एकट्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 22 कार्यक्रम महासंघाच्या वतीनं करण्यात आलेले आहेत. लाखणी तालुक्यामध्ये जवळपास महासंघाच्या वतीने 10 कार्यक्रम करण्यात आले आहेत. कार्यक्रमात कुठेही कमी नाही. मुकुटचं उदाहरण देतो. 2004ला त्यांनी कार्यक्रम घेतला, 15 वर्ष आराम केला. आता कार्यक्रम केला, 1,500 लोकांची लाईन लागली रॅलीमध्ये. त्यावेळेचे चंद्रपूरचे पक्ष आमदार आताचे, त्यांना कोणी आमंत्रण केलं नाही. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना संताजी माटे पुढे हार पाठवतो. ही ताकद संघटनेची असते. आमंत्रण न करताही लोकांनी बॅनर लावले तिथं. ती संघटना आहे आणि महासंघाच्या नावाखालीच त्यांनी ते कार्यक्रम घेतलेला आहे. विचाराने चालणारी ही संघटना आहे. ज्या संघटनेला सिद्धांत असते, विचार असते, ती संघटना कधीही मरत नाही, हे लक्षात ठेवा. आणि ज्या संघटनेला विचार नाही, सिद्धांत नाही, त्या संघटनेचं नंतरचं काय होईल सांगता येत नाही. या सगळ्या गोष्टीचा विचार जे आहे आपल्याला करायचा आहे. मधल्या काळामध्ये सांगितल्याप्रमाणे महासंघाची केंद्रीय समितीची परिस्थिती बिघडली होती आणि प्रश्न असा निर्माण झाला की या महासंघाचं करायचं काय. आणि म्हणून 8 डिसेंबरला नागपूरला बैठक ठेवण्यात आली. तत्कालीन विदर्भातील जे जुने कार्यकर्ते होते सगळ्या लोकांना बोलवण्यात आलं. त्यांचे विचार घेण्यात आला. महासंघ बरखास्त करायचं की हे समोर काम चालू ठेवायचं.
सगळ्यांनी मंजुरी दिली की महासंघाचं काम चांगलं आहे, उत्तम आहे, लोक कामं करत आहेत, तुम्ही हे काम चालू ठेवलंच पाहिजे. आणि यांच्या सांगण्याप्रमाणे मग कार्यक्रमाचे नियोजन केलं, जे आजचा कार्यक्रम आपल्याला दिसत आहे. सगळ्या जिल्ह्यातील लोकांनी जबाबदारी घेतली, आपल्या पद्धतीने कामं केले आणि महासंघाला पुन्हा नव्या जोमानं जोशानं काम करण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्याचं काम केलेलं आहे. समाजाचे प्रश्न सुटलेले नाहीये. सरकार वेळोवेळी असे GR काढत आहे की ज्यामुळे समाजाचे प्रश्न निर्माण होत आहेत. गडचिरोलीचं उदाहरण घ्या. ओबीसी समाजाला फक्त 6% आरक्षण आहे. केंद्र सरकार म्हणते ओबीसीला 27% आरक्षण आहे. आमचं महाराष्ट्र सरकार म्हणते ओबीसीला 21% आरक्षण आहे. आणि दुसरा GR निघते की गडचिरोलीसाठी 6% आरक्षण आहे, 11% चंद्रपूरसाठी आहे, 14% यवतमाळसाठी आहे. विदर्भातील जिल्ह्यामध्ये जसं आरक्षणाचा हा असमानतेचं तत्व सरकारने निर्माण केलेलं आहे आणि तरी आपण शांतपणे बसलेले आहोत. मुद्दा आहे समानतेचे तत्व असायला पाहिजे. एकेला मायेचं आणि एकेला मावशीचं काम सरकार करत आहे आणि जोपर्यंत आपण यामध्ये विरोध करणार नाही तोपर्यंत हे प्रश्न सुटले जाणार नाही. आपल्याकडे पालकमंत्री वडेट्टीवार साहेब चंद्रपूर जिल्ह्याचे आहेत, त्यांना हा प्रश्न माहीत आहे. सध्या वर्तमानपत्रामध्ये मला थोडंफार वाचायला आहे की ते आरक्षणात बदल झाला पाहिजे म्हणून. जर आदिवासीच्या अंतर्गत तुम्ही गडचिरोली जिल्हा आहे म्हणता आणि त्यांना जर 24% आरक्षण देता, मग ज्या जिल्ह्यामध्ये ओबीसीचे समान 70-80% लोक आहेत तर त्यांना तुम्ही 52% आरक्षण द्या ना, तेव्हा सरकारची ना असते. हे लक्षात घ्या. मराठा आरक्षणाला सरकारनं मंजुरी दिली, आमचा विरोध नाही आहे. अहो जिथं ते 16% नसताना तुम्ही त्याने 16% देता आणि आमचा ओबीसी समाज गडचिरोली जिल्ह्यामध्ये 60% असताना तुम्ही त्याला 6% देता आणि आम्ही झोपलेले आहोत. असा आमचा ओबीसी समाज आहे, दिली समाज आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये आजही 40% दिली समाज आहे, गावागावात पसरला आहे. गडचिरोलीच्या पोलीस पाटील सुद्धा बारसाकडे दिली समाजाचा होता, हे आम्हाला माहित नाही. कारण आपण गावाच्या पलीकडे जिल्ह्यामध्ये त्यावर जातच नाही आणि मग कुठं काय घडतं हे माहित नाही. अनेक प्रश्न आहेत, अनेक मुद्दे आहेत, ते मांडायचे आहेत आणि म्हणून भविष्यामध्ये आपल्याला संघर्षासाठी तयार राहायचं आहे. जोपर्यंत तुमच्या मागण्या सोडून घ्यायच्या असतील तोपर्यंत संघर्ष करत राहावा लागेल. सरकार एक प्रश्न सुटत नाही, दुसरा प्रश्न निर्माण करते, तो सुटत नाही, तिसरा प्रश्न निर्माण करते आणि ह्या सगळ्या प्रश्न सोडवायचे असेल तर तुम्हाला सुद्धा इतर समाजासारखं रस्त्यावर उतरावा लागेल. जोपर्यंत तुम्ही उतरणार नाही तोपर्यंत तुमच्या मागण्या कधीही कोणी मंजूर करून घेणार नाही. आणि जे आपले आमदार खासदार असतात आपल्या क्षेत्रातील कोणत्याही पक्षाचे असो, त्यांना सुद्धा तुम्ही चमकवण्याचं काम केलं पाहिजे. कारण तुमच्यामुळे ते आमदार खासदार बनले. समस्या तुमच्या सोडायचं काम त्यांच्याकडे तुम्ही करून घेतलं पाहिजे. तर खऱ्या अर्थानं तुमची संघटना स्ट्रॉंग झाल्याशिवाय राहणार नाही. फिरण्यापेक्षा ते आपल्याकडे आले पाहिजे, कामं आमचे झाले पाहिजे, ही आमची भूमिका आहे. आणि या भूमिकेतूनच विदर्भ दलित समाज महासंघ काम करत आहे. ही कार्यकर्त्याची संघटना आहे, नेत्यांची नाही. आणि जे कोणी असतील त्यांनी कार्यकर्ता म्हणून यावं, तरच खऱ्या अर्थानं संघटनेचं काम जे आहे आपल्या चांगल्या तऱ्हेनं होईल. या मेळाव्याच्या निमित्तानं आपण विदर्भ दलित समाज महासंघाच्या मुख्य ठळक मागण्या मांडलेल्या आहेत. त्या मागण्या मी आपल्याला वाचून दाखवतो आणि त्या मागण्या मंजूर करायच्या का नाही सरकार दरबारी यासाठी तो आपल्याला होकार नकार द्यायचा आहे. देशामध्ये शिक्षणाचं बाजारीकरण सुरू झालेलं आहे आणि या शिक्षणामुळे अनेक कुटुंबांना उद्ध्वस्तवादी पाणी आलेली आहे. आणि म्हणून आपली पहिली मागणी आहे, शिक्षणाचे खाजगीकरण, बाजारीकरण, सांप्रदायिकरण बंद करण्यात यावे. सर्वांना मोफत व समान दर्जाचे शिक्षण सर्वोच्च स्तरावर KG to PG पर्यंत मिळायला पाहिजे. पैशाच्या आधारे शिक्षणाचे केलेलं वर्गीकरण बंद करण्यात यावं आणि शिक्षणामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन पद्धती असायला पाहिजे. एक आपल्याकडे चातुर्वर्ण्य पद्धती होती, तशी शिक्षणामध्ये चातुर्य पद्धती. राज्य सरकार वेगळं, CBSE वेगळं आणि इंटरनॅशनल वेगळं. ज्याच्याकडे पैसे दिले पैसेवाल्याने मोठ्याच्या शिकवायचं आणि त्यांच्या पुरा नोकरी करायच्या आणि बाकीच्या पुराणा हमाली करायची, असं सरकारचं धोरण. त्यानंतर शिक्षण, आरोग्य, पाणी, वीज, अन्नधान्य, निवारा यासाठी आवश्यक रोजगार, मानव विकासाच्या जीवनाअंतर्गत जीवनाच्या बाबीच्या संविधानात मूलभूत अधिकार समावेश करण्यात यावा. संविधानामध्ये या गोष्टीची आवश्यक आहे, सरकारने या गोष्टी प्रत्येक व्यक्तीला दिल्या पाहिजे. देशाचं आर्थिक धोरण रोजगार निर्मिती करणारं असावं. मागं नोटबंदी आली ना, आज 2.5 करोडच्या वर लोक बेरोजगार होऊन गेलेले आहेत.
आमच्या पोरांना रोजगार नाही मिळाला तर मग आमच्या पोरं आतंकवादी रक्षावरती बनणार की नाही याचा विचार आपल्याला करायचा. आणि म्हणून हे जे धोरण आहे सरकारचं रोजगार निर्मिती असायला पाहिजे. लघु मध्यम कामगार श्रमशक्ती नैसर्गिक संपत्तीचा उपयोग बरोबर व्हायला पाहिजे, ही सुद्धा आपली मागणी आहे. समान कामासाठी समान वेतन असायला पाहिजे आणि त्या दृष्टीनं सगळ्या लोकांनी हा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. एका पद्धती बंद करून नियमित कामगारांची भरती करण्यात यावी. न्यूनतम म्हणजे ठरवून त्या कुटुंबाचं पालन पोषण झालं पाहिजे. या भूमिकेत सरकारची भूमिका असायला पाहिजे, ही सुद्धा आपली मागणी आहे. भारत हा तरुणाच्या देश ओळखला जातो. सगळ्यात जास्त तरुण आपल्या देशामध्ये आहेत. म्हणून देशातील तरुणांसाठी युथ पॉलिसी तयार करण्यात यावी. आमच्या देशातील जी युवा पिढी आहे या युवा पिढीचा विधायक कामासाठी कसा उपयोग करता येईल यासाठी सरकारनं पॉलिसी जी आहे ती निर्माण करण्याचं काम करायला पाहिजे आणि त्यासाठी रोजगार निर्मिती पण झालेली पाहिजे. सार्वजनिक उद्योग हे या देशातील जनतेच्या कष्टातून रक्तातून निर्माण करण्यात आले. त्यामुळे सार्वजनिक उपक्रमाचे खाजगीकरण रद्द करण्यात यावं. आता देशातील अनेक सार्वजनिक उपक्रम विकायला निघालेले आहेत. त्यामुळे येणारे दिवस फार वाईट आहे. तर सगळे खाजगीकरण बंद झालं पाहिजे. सगळ्या ज्या प्रॉपर्ट्या सरकारच्या झालेल्या पाहिजेत हे लक्षात घ्या. शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोग स्थापन करण्यात आला पाहिजे. शेतमालाला योग्य बाजारपेठ भाव मिळाला पाहिजे. शेतकरी आत्महत्या करणार नाही. शेतात जे पिकत असेल त्या पिकलेल्या अन्नधान्यातून शेतकऱ्याचं कुटुंब चालत असेल तर शेतकरी आत्महत्या करणार नाही. पण शेतकऱ्यासाठी धोरण नाही. कंपनीवाला साबण काढतो तो 20 रुपयाला विकतो आणि आमच्या शेतकऱ्याचा टमाटर हा 1 रुपया 2 रुपयाला विकतो. काय उत्पन्न आणि काय खर्च याचा विचार करायला सरकार तयार नाही. स्वामीनाथन आयोग जो आहे ते स्थापन लागू केलं पाहिजे, हे सुद्धा मागणी आहे. शेतीला जोडधंदे म्हणून पूरक रोजगार सरकारनं केल्या पाहिजे. त्यानंतरचा मुद्दा आहे पालघर, धुळे, नाशिक, रायगड, नंदुरबार, चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली ओबीसीचं कमी झालेले आरक्षण हे पूर्व ते 2% करण्यात यावं, ही आपली मागणी. 19 डिसेंबर 2018 हा शासन परिपत्रक निघालेला आहे की ज्या अन्वये या जिल्ह्यातील आरक्षण 6%, 11%, 14% ओबीसीचं झालेलं आहे. हा अन्याय आहे आमच्या आणि आमचे ओबीसी नेते झोपलेले आहेत आणि त्यावर मतदार झोपलेले आहेत म्हणून गुपचूप आहे. विद्यापीठ स्तरावर सेमिस्टर पद्धती बंद करून वार्षिक पद्धती सुरू आहे. या सेमिस्टर पद्धतीमुळे 7 महिने वर्षाची परीक्षा चालत असते. 7 महिने पोरांना अभ्यास करायचा, शिक्षकांनी केव्हा शिकवायचं, निकाल का इकडे निकाल लागायच्या अगोदरच पोरांची परीक्षा फॉर्म भरणं सुरू होते आणि त्यांची परीक्षेची तयारी सुरू होते. याच्यामुळे फार शिक्षणामध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे. ही जी पद्धत आहे, पॅटर्न आहे, ती बंद करण्यात यावं. त्यानंतर देशाच्या सकल राज्य उत्पन्नाच्या 10% रक्कम शिक्षणावर खर्च करण्यात. दिवसेंदिवशी केंद्र सरकारच्या शिक्षणावरचा जो खर्च आहे कमी होत आहे. कमीत कमी विकसित देशाचा विचार केला तर 5 ते 10% त्यांचा खर्च असतो. पण आमच्या देशाची सरकार हे 5% ठेवत तर नाही, पण 2% शिक्षणाचा खर्च झाले. म्हणजे गरिबाच्या पोरांना शिकूच नाही आणि ते अदानी आणि अंबानीमध्ये लेबर वर्क म्हणून काम करावे सरकारची पॉलिसी आहे. आणि याला आपण सगळे लोक टाळ्या वाजवत असतो आणि अंधभक्त म्हणून काम करत असतो. ही परिस्थिती आहे. दलित समाजातील बेरोजगारासाठी संतांची आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणे ही आमची मागणी आहे आणि 500 कोटी तरतूद तिथं असायला पाहिजे, सुद्धा आमची मागणी आहे. अहो जिथं 52% ओबीसी समाज म्हणतो आणि 300-100 कोटी ते मंजुरी केली जाते, कोणाला वाटायला येणं 1-1 रुपये. आणि जर एससीचं जर मंडळ असेल, अनुसूचित जातीचं अनुसूचित जमाती मंडळ असेल त्याला 5,000 कोटी संख्या कमी आणि ओबीसी 52% 100 कोटी काय होणार आहे त्याच्यामध्ये. म्हणून आमच्या तेली समाज जर विदर्भात 18% आहे, देशात 13% आहे. म्हणून आम्हाला त्या पद्धतीच्या आरक्षणामध्ये फायदे भेटले पाहिजे. संतांची विकास मंडळ स्थापन करा आणि त्या अनुषंगानं आम्हाला ती व्यवस्था करा. जर मराठा समाजासाठी सारथी नावाची संघटना निर्माण होऊ शकते, त्यांच्या व्यवस्था केल्या जाऊ शकते, मग ओबीसी समाजाचे लोक श्रीमंत आहेत का, आमदार खासदारच बनतात का, कधी एखादा मुख्यमंत्री बनला का, उपमुख्यमंत्री बनला का. तर मराठी समाज सगळे बनल्यानंतर ते गरीबच आहे आणि आमच्या काहीच्या मुद्दा श्रीमंत आहोत. याचाही विचार आपण लोकांनी करणं आवश्यक आहे. म्हणून ते सुद्धा आपली मागणी आहे. 2020ची जनगणना जातनिहाय करण्यात यावी. ओबीसी आरक्षण 52% करण्यात यावं, हे सुद्धा आपली मागणी आहे. दिल्लीत प्रश्न भेटला, महाराष्ट्र भेटला, सगळ्या जिल्ह्यामध्ये प्रश्न भेटला आहे की ओबीसी जनगणना झाली पाहिजे, तो कालम असायला पाहिजे, हे सुद्धा आपली मागणी. आणि जर ओबीसीची जनगणना होत नसेल, कालम नसेल, तर विदर्भ दलित समाज महासंघ या जनगणनेवर बहिष्कार टाकेल, हे लक्षात ठेवा. आम्ही त्याला सहकार्य समर्थन देणार नाही, हे लक्षात ठेवा. आणि हे तुम्हाला स्वतः गावागावात घराघरात जाऊन करायचं आहे.
शिकलं म्हणजे बायको पुरासाकट मर्यादित राहू नका. ज्या समाजात आता समाजासाठी सुद्धा काम करायला शिका आणि आपल्या उत्पन्नाचा 1% नाही तर 0.50% खर्च करा. फरक काही पडत नाही. विहिरीतून 2 बालट्या पाणी आणलं काढलं तर काही फरक पडते का? नाही. अहो तुम्ही दररोज 1 रुपया समाजासाठी दिलं तर 365 रुपये वर्षाची जमा होता. 365 रुपये समाजाला दिलं तर कोणाला भीक मागायची गरज पडत नाही. तुमच्या समाजाचा कार्यक्रम असतो होता. विचार करा आणि काम करा. त्यानंतर विधानसभा लोकसभेमध्ये SC ST OBC साठी लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण लागू करण्यात यावं हे सुद्धा आपली मागणी आहे. आज आपल्याला आरक्षण दिसते पंचायत समितीमध्ये आहे, जिल्हा परिषदमध्ये आहे, मग विधानसभेत का नाही, लोकसभेत का नाही? SC ला राहू शकते, ST ला OBC ला का नाही? महिलांना 50% आरक्षण आहे. महिलांचं 50% म्हणता 60% होऊन जाते. माणसाची मोठी पंचायत होऊन जाते. 5 महिलांना 4 पुरुष ग्रामपंचायतीमध्ये अशी अवस्था होऊन गेली आहे काही लोकांची. मग आम्हाला ती विधानसभेत का नको आहे? तिथं पुरुष संस्कृती का म्हणून पाहिजे? ती सुद्धा आपली मागणी आहे. महिलांच्या समानतेच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवा. महासंघाची ती मागणी आहे. आणि ह्यानंतर क्रिमी लेअर जे आपल्याला लागलेलं आहे ओबीसी समाजाला ती काढायला. जर SC ला क्रिमी लेअर नाही आहे, ST ला नाही आहे, मग OBC-लाच काहून? कोणीतरी ब्राह्मण व्यक्तीनं ते कृती केलेली आहे. मगाशी बोलताना आपल्या ॲडव्होकेटच्या देशावर बोललं, त्यांना सत्य माहिती आहे, त्यांनी केसही लढलेली आहे या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टामध्ये. ते सविस्तर सांगतील. परंतु आपल्याला सुद्धा ही मागणी करणं आवश्यक आहे. आपण केली आहे. तर मित्र, आतापर्यंत जवळपास आपण ह्या 15 मागण्या ज्या आहेत, ठळक मागण्या आहेत, मी आपल्यासमोर वाचून दाखवल्यात. या सगळ्या मागण्यांना आपली मंजुरी आहे का? मग सरकार दरबारी जेव्हा रस्त्यावर उतरायची पाळी येईल तेव्हा तुम्ही रस्त्यावर उतराल का? हो म्हणायचं, मागं पडायचं असं होता कामा? हे जबाबदारी तुम्हाला आपल्या तालुक्यात जिल्ह्यात सांभाळायची आहे. मंजूर? आता भविष्यात तुम्हाला मी पुन्हा एक कार्यक्रम देईल. तो कार्यक्रम हा असेल. या मागण्या तुमच्याकडे आहे, मतलब तुमच्याकडे देण्यात आलेला आहे. तुम्ही आपल्या तालुक्याच्या वतीनं, जिल्ह्याच्या वतीनं लेटर पॅड बनवा, त्याच्यावर या मागण्या लिहा, गावातील लोकांच्या सह्या करा समाजाच्या, आणि ते निवेदन आमदारा खासदारामार्फत मुख्यमंत्र्याला पाठवा आणि सांगा या आमच्या मागण्या तुम्हाला मंजूर करायच्या आहेत, नाहीतर तिघांना काम बिघडायला हॉल वेळ लागत नाही, हे लक्षात ठेवा. तर अशा रीतीनं याबद्दलचे निवेदन जे आहे आपण जे आहे त्या संबंधित मंत्र्यांना देण्याचं काम करू. आता जाता जाता एक शेर तुम्हाला सांगून देतो. ज्योतीने ज्योत पेटविली जाते, ज्योतीने ज्योत पेटविली जाते, तसेच आपण एकत्र येऊया, तसेच आपण एकत्र येऊया, विचारांची देवाणघेवाण करून, विचारांची देवाणघेवाण करून आपला तेली समाज जागृत करूया, आपला तेली समाज जागृत करूया. हे संताजी आपण सगळ्यांनी माझं बोलणं ऐकून घेतलं, त्यामुळे मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो व इतर 2 शब्द प्रार्थना संपवतो. धन्यवाद.